Hello everyone, I welcome you to the daily answer writing practice DWP session. आपण रोजच्या सारखा आज सुद्धा इथे क्वेश्चन घेऊन आलोय जो मी कमीत कमी टाइम मध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली आन्सर रायटिंग म्हणण्यापेक्षा ब्रेनस्टॉर्मिंग आणि फ्रेमवर्क मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही याला फास्ट फॉरवर्ड मोड मध्ये बघू शकता वाटल्यास, राईट, ज्याच्यामुळे तुमचा टाइम सेव्ह होईल आणि तुम्हाला आन्सर कसं लिहायचं आहे हे सुद्धा क्लिअर होईल. ठीक आहे, मी एकच व्हिडिओ बनवण्यापेक्षा प्रत्येक व्हिडिओ बनवतो, ज्याच्यामुळे स्ट्रॅटेजी कारण प्रत्येक क्वेश्चनला काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी नीडेड आहे. चला आज डिस्कस करूयात जीएस पेपर 2 चा क्वेश्चन जो आहे सेल्फ हेल्प ग्रुपवर. ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुप बघा क्वेश्चन काय विचारतोय. व्हॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स ऑन इंडियाज रूरल लाईफ डिस्क्राईब. ठीक आहे, की हे आत्मसहाय्यक गट आहे. ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे. भारताच्या ग्रामीण जीवनावर काय परिणाम झाला आहे वर्णन करा 150 वर्ड. मग क्वेश्चन बघितल्या तुमच्याकडे टोटल आता फ्रेमवर्क झाला पाहिजे रेडी, कारण आपण खूप दिवसापासून प्रॅक्टिस करतोय. डेली मी क्वेश्चन अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही रेग्युलर बघायचं आणि रेग्युलर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायचं. ठीक आहे, शेअर सुद्धा करा, बाकी लोकांना पण फायदा होईल. मग जसं माहिती आन्सर रायटिंग मध्ये बघा गाईज, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिमांड. बाकी सगळं सेकंडरी आहे, डिमांड इज इम्पॉर्टंट, राईट. मग डिमांड काय आहे? डिमांड म्हणतोय व्हॉट आर सेल्फ हेल्प ग्रुप्स. ठीक आहे, हे सेल्फ हेल्प ग्रुप्स काय आहे? आणि सेकंड की त्यांनी रूरल इकॉनॉमीवर. ठीक आहे, डिमांड मध्ये सेल्फ हेल्प ग्रुप पण नाहीये, डायरेक्ट विचारलंय की सेल्फ हेल्प ग्रुप आणि रूरल इकॉनॉमी किंवा रूरल इंडियावर कसा यांनी रोल प्ले केला. ठीक आहे, डायरेक्टली तोच डिमांड, सिंपल. मग आता ब्रेन स्टॉर्मिंग करणार आपण. मग ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये काय असणार की कसा सेल्फ हेल्प ग्रुप हा पहिले काही डेटा फॅक्ट असेल तर तो लक्षात घ्या, किती सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, किती डेटा आहे, किती मेंबर्स आहेत त्याचे, किती फंडिंग आहे आणि बाकी गोष्टी. मग आता ब्रेन स्टॉर्मिंग वर मी काय करणार, मी क्विक रिवाइज करणार आहेत कोणते कोणते पॉईंट येऊ शकतात या क्वेश्चनच्या आन्सरसाठी. येस, सो मग सेल्फ हेल्प ग्रुप काय करतो? सेल्फ हेल्प ग्रुप बघा रूरल विमेन एम्पॉवर करतोय. सेल्फ हेल्प ग्रुप मला जो वाटतोय तो बँकिंग आणि फायनान्शियल नीड फुलफिल करतोय. सेल्फ हेल्प ग्रुप काय करतोय? सोशल आणि कल्चरल कोहेजन किंवा बॉन्डिंग सुद्धा स्ट्रॉंग करतोय, कारण पार्टिसिपेट करताय. सोशल सेल्फ हेल्प ग्रुप काय करतो? मार्केट ऍक्सेस देतोय, त्यांना प्रोड्यूस करतायत आणि मग सेल पण करतायत. मार्केट ऍक्सेस पण, त्याच्यामुळे इन्कम सुद्धा इन्क्रीज होती, त्याचे फायनान्शियल फ्रीडम पण येतोय. एज्युकेशन, हेल्थ याच्यासाठी सुद्धा काही नवीन आयडियाज डेव्हलप करायचे आहे रूरल एरियाज मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा काही एक्झाम्पल्स पण आहे, केस स्टडी, जिथे रूरल सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू लोकांनी रोड्स पण बांधलेत किंवा काही धर्मशाळा बांधल्यात किंवा पार्क्स बिल्ड केले आणि आपलं डेव्हलपमेंट केलंय. मग रूरल लाईफचं बघा, तिथे डेव्हलपमेंट होऊ शकतं किंवा होतं इनफॅक्ट. येस, झालाय ब्रेन स्टॉर्मिंगचा पॉइंट. बघा आता कसा आन्सर करायचा आहे. मग इंट्रोडक्शन काय असेल? इंट्रोडक्शन मध्ये मी स्टार्ट करेल विथ द सिंपल डेफिनेशन इंट्रोडक्शन. ठीक आहे, की डेफिनेशनल इंट्रोडक्शन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. एक अजून वे असू शकतो, कसा करू शकतो आपण? अजून एक वे असू शकतो जिथे आपण फॅक्ट आणि डेटा थ्रू स्टार्ट करून रूरल इंडियावर येऊ शकतो. ठीक आहे, रूरल इंडियावर जसं सांगतो आता की सेल्फ हेल्प ग्रुप आर स्मॉल लेजिटिमेट अँड ए कोहेसिव्ह ग्रुप युजली कन्सिस्ट ऑफ 10 to 20 members with some definite goal and objective. So self-help group serves a strong purpose with a strong objective in the rural India, in the rural society as follows. ठीक है, असा किंवा there are self-help groups are very significant means of social upliftment in rural India. There are 90 lakh self-help group operational in India with 9 to 10 crore families or members participant of this according to PIB data. ठीक है, and they are playing significant role in the India's rural life. Done, झाला इंट्रोडक्शन. किती वर्ड्स इंट्रोडक्शन असेल आपला? सेम 20-25 वर्ड्स. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त इंट्रोडक्शन नको. पुढचा पॉइंट बॉडी. मग बॉडीमध्ये काय करणार आहोत आपण? बॉडीमध्ये आता इथे की कसे सेल्फ हेल्प ग्रुप हेल्प करताय किंवा कनेक्ट करताय की रूरल लाईफला. बघा सगळ्यात आधी इम्पॉर्टंट पॉइंट आहे फायनान्शियल इन्क्लुजन. येस, फायनान्शियल इन्क्लुजन की सेल्फ हेल्प ग्रुप काय करताय? बँक अकाउंट, येस, क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट लिंकेज असेल, याच्या थ्रू सोसायटीचं फायनान्शियल इन्क्लुजन करताय, जसं जनधन अकाउंटचा जो पर्पज होता. बरोबर, पहिला पॉइंट. सेकंड,
सेल्फ हेल्प ग्रुप इक्वली एन्श्योर विमेन पार्टिसिपेशन, ठीक आहे, विमेन एम्पॉवरमेंट आणि पार्टिसिपेशन, कारण मेजॉरिटी याचे जे ओनर्स असतील किंवा पार्टिसिपेंट विमेन आहे. मग नॅशनल रूरल लाईव्हलीहुड मिशन किंवा आजीविका मिशन मग हाच कनेक्ट करतो इथे है ना, जिथे त्यांना रिसोर्सेस प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्याच्यानंतर आहे पॉवर्टी एलिव्हेशन. मग सेल्फ हेल्प ग्रुप फक्त गॅदरिंग नाहीये, सेल्फ हेल्प ग्रुप हा पॉवर्टी इरॅडिकेशन, दारिद्र्य निर्मूलनाचा सुद्धा एक पॉइंट आहे जो आपण इथे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, सो तो पॉइंट तिथे असेल. त्याच्यानंतर प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप, इथे मग काय करताय, सेल्फ हेल्प ग्रुप लिज्जत पापड जगा है ना, लिज्जत पापड असेल किंवा तुम्ही अजून सेवा, राईट, किंवा मग तुम्ही बघणार सेल्फ हेल्प विमेन असोसिएशन असेल. ठीक आहे, मग अजून काही सेल्फ हेल्प ग्रुप आहे ज्या लोणचं बनवतायत, ज्या किंवा हँडमेड कॉटन्स बनवतायत किंवा अजून काहीतरी ज्याच्यामुळे एंटरप्रेन्योरशिप प्रमोट होतीये. येस, मग त्याच्यानंतर सोशल अवेअरनेस अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट. का, कारण मग यांनी स्कूलला पार्टिसिपेट केलंय, ठीक आहे, स्कूलला सपोर्ट केलाय, हेल्थ किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर त्याला सपोर्ट केलाय सेल्फ हेल्प ग्रुपने. ठीक आहे, काही सेमिनार्स ऑर्गनाइज केलंय, कम्युनिटी सोशल अवेअरनेस होत आहे, कॅपॅसिटी बिल्डिंग अँड स्किल डेव्हलपमेंट. येस, अंडर नाबार्ड लिंक सेल्फ हेल्प ग्रुप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम इथे स्किल डेव्हलपमेंट सुद्धा झाली आहे. मग रिपेअरिंग असेल किंवा मग घरगुती उद्योग असेल, कॉटेज इंडस्ट्री असेल, ठीक आहे, किंवा अजून काही मोठे, राईट, मग इथे स्किल डेव्हलपमेंट सुद्धा होतीये सगळ्यांचीच. ठीक आहे, विमेनची पर्टिक्युलर आणि रुरल जे लोक आहेत अदरवाईज पुअर त्यांची सुद्धा. कलेक्टिव्ह बार्गेनिंग अँड मार्केट ऍक्सेस. येस, कारण मग एका लोकाला मार्केट ऍक्सेस देणं किंवा 20चा किंवा 100 लोकांच्या ग्रुपला देणं इज रॅदर व्हेरी इझी. सो त्यांना मार्केट ऍक्सेस सुद्धा भेटतोय. ओके, मग याचा कलेक्टिव्ह बेनिफिट झालाय, याचा कलेक्टिव्ह बेनिफिट झालाय जिथे तुम्ही केस स्टडी बघा, आपण तिथे 3-4 नावं दिले, 2-4 स्कीमचे नावं दिलेत, डेटा पण दिलाय, हा आन्सर परफेक्ट होईल आपला. ठीक आहे, जिथे आपण काय करतोय की कलेक्टिव्ह रूरल लाईफ इम्प्रुव्हमेंट. ओके, मग कन्क्लुजन मध्ये काय करणार आपण, कन्क्लुजन किती वर्डचा असला पाहिजे. येस, कन्क्लुजन अगेन 20 वर्डचा, 20-25 वर्डचा कन्क्लुजन, जिथे आपण काय करणार की the self-help groups are so significant tools, right, so significant tool in the rural life and its development. The government of India with its various policies should further promote, है ना, should further promote self-help group and their डेव्हलपमेंट. म्हणून सेल्फ हेल्प ग्रुप किंवा हे सहाय्यता ग्रुप हे रुरल लाईफ किंवा ग्रामीण जीवनात फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणून भारत सरकारने यांना अजून प्रामुख्याने यांना सपोर्ट केला पाहिजे, स्कीम्स लॉन्च केल्या पाहिजे आणि यांचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. येस, मला वाटतंय हा जो क्वेश्चन होता याचं प्रॉपर फ्रेमवर्क तुमच्याकडे रेडी आहे. क्वेश्चन आन्सर राईट करा. याचं काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आन्सर इथे सुद्धा तुम्ही पेस्ट करू शकता. येस, मग आपण त्याच्यावर जर काही डाऊट असेल तर डिस्कस करूयात. गाईज, आय होप तुम्हाला हे सेशन्स हेल्पफुल वाटतायत, हेल्प करतायत. येस, लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर पण करा, अजून लोकांना याचा फायदा होईल. थँक्यू.